नमस्कार मंडळी, जगात भारी कोकण सफारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। गावी आपण आणि मे महिना चालू आहे आणि मे महिन्याची सुट्टी पडलेली आहे आणि आपण चाललो आहे आंबे काढायला। अडीचे जे आंबे असतात ते आंबे काढायला चाललो आहे। झेला वगैरे घेतला आहे, बघू शकता तुम्ही। या झेल्याने आपण आंबे काढणार आहेत। आपला केलांबी म्हणून एक आंबा आहे जो आडीत घातल्यानंतर ना एकदम कलबी आंब्यापेक्षा पण भारी असा वाटतो, एकदम गोड गोड एकदम आणि केल्यासारखा त्याची साल आहे आणि एकदम नरम गोळा, एकदम मस्त आंबा आहे। असा आंबा हा काढायला चाललो आहे आपण, तुम्हाला दाखवतो। या बाजूने जायचं आपल्याला, हे आपलं मंदिर आहे आणि या वरच्या बाजूला विहीर आहे, वरती विहीर आहे। हे बहिरी जोगेश्वरी मातेचं मंदिर आणि बघू शकता तुम्ही, बघा इथं या कोपऱ्यावर विहीर आहे। झेला बघू शकता मित्रांनो, असा हा बांबूच्या काठीपासून बनवलेला आहे। पुढे तार आहे गोल आणि खाली नेट लावलेलं आहे, जाळी लावलेली आहे। पुढं आंबा तोडण्यासाठी आडवी काठी लावलेली आहे आणि इकडं पलीकडं आपली सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेली वाडी आहे, पोचमवाडी। अजून दोघं जण येत आहेत पण ते पाठीमागे आहेत। तर मित्रांनो, हे केलांबीचा आंबा आहे, पण आंब्यावर काय आंबाच नाही। बहुतेक गावातल्या लोकांनी आंबा रिकामा केलेला आहे, त्यामुळं आपल्याला काय इथं आंबे भेटणार नाही आहेत। बघू शकता तुम्ही, काहीच आंब्यावर झाडावर, आंब्याच्या झाडावर आंबेच नाही आहेत। भरपूर आला होता आंबा, पण आता काहीच नाही आहे त्याच्यावर शिल्लक। आता आपण ह्या आंब्याला सोडून आपला दुसरा आडीचा आंबा जो आहे, त्याला आडीचाच आंबा म्हणतात, तो आपण काढायला जाऊया। कारण आपण पिशवी आणलेले, ती पिशवी भरल्याशिवाय काय आपण घरी जात नसतो। तर मित्रांनो, जात असताना वाटो एक पिका आंबा पडलेला भेटला। हा आहे मे महिना, पाठीमागं करवंद खातोय बघा सुने, आणि मी हा पिकलेला आंबा खातोय। मस्त गोड आहे, एक नंबर। काही काही रानातले आंबे गोड असतात, काय काय कडू असतात, काय काय आंबट असतात, काय काय सालेला कडू असतात। हा गोड आहे, मस्त आहे। आपण आपल्या आडीच्या आंब्यावर आलेलो आहे, दाखवतो आडीचा आंबा। आपण केलांबीवर गेलो होतो पण तिथं काय मिळालं नाही, पण आडीच्या आंब्यावर भरपूर आंबे आहेत, दाखवतो तुम्हाला। हे बघा, भरपूर आंबा आलेला आहे हा, आणि हा आडीला टाकला ना एक नंबर लागतो, एकदम चवीला गोड गोड। आणि वांदराने इथं बघा कसे खाऊन आंबे टाकलेले आहेत। आंबा पिकतोय म्हणजे हे बघा, पिकतोय आंबा, हे बघा बाटा वगैरे आहेत, हे बघा। म्हणजे हा आंबा आता पिकायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला काढायला काय हरकत नाही आहे। हे बघा किती मजबूत आंबे आलेत। मित्रांनो, वरती झाडावर नाही चढलेलो आहे, पण दुसऱ्या झाडावरनं हे असे आंबे काढतोय बघा। हे बाजूला गिर, असे झेल्यात अडकवून व्यवस्थित असं असं वळलं की एकदम हे फांदे निघतात बाजूला बघा। आंब्याची साईज बघा मित्रांनो, मस्त आंबा आहे। असे हे आडीचा आंबा आपला आपण उतरवायला सुरुवात केलेली। हा इच्छा गावात चिकू,
हे बघा मित्रांनो, तर आंबा एक संगत 4 येतात. ठेव खाली ठेव. बाबा मस्त आहे. हवा कसला आहे, वरतून पिवळा पिवळा झालाय. असं नको वाकडं तिकडे होऊ स्वतः. आता झाडा चाडायला लागेल. आता ह्या झाडावरनं, बारक्या झाडावरनं मोठ्या झाडावर जाऊया आपण. करवंदीच्या जाळीवरती कशी काय आली? करवंदी थोडी आलोय वरती आपण मित्रांनो आंबे काढण्यासाठी, आणि आपल्याला मजबूत आंबे दिसत आहे तिथं. दर रे कॅच घे एक एक. मित्रांनो आंबे काढतोय शेंड्यात आलोय, जवळच्या जवळ मस्तपैकी आपल्याला आंबे मिळतात. दर जुने कॅच घे. टाक. मस्त. चल बस कर. बिग साईज आंबा, बिग साईज आंबा काढलाय मित्रांनो. तिकडे दाखव आंबे किती काढले ते. हे बघा मित्रांनो, एवढे आपण आंबे काढलेले आहेत, आणि त्या बाजूला पण भरपूर आंबे ठेवलेत. अशा झेल्याच्या साहाय्याने हे आंबे आपण काढलेले आहेत, आणि आता ते आडीत टाकणार आहे आपण. चला स्टार्ट कर ना. क्लोजला घे, क्लोजला घे थोडासा. ऐसा क्लोजला घे. मोठा घे पहिला. आणि सूरज कदम आंबे काढताना सूरज हा मोठ्या आई आखली बरोबर. ती मस्त होती. बघू शकता तुम्ही सूरज कदम यांना आंबे काढताना लाईव्ह. ते भेटत नाहीत बघायला, आज तुम्हाला भेटू शकतील. त्यांचं दर्शन सुद्धा होत नाही, आता त्यांचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता त्यांना. एक संघ 10 काढणार आहे, एक संघ 10 आंबे काढणार आहे. मी आता फ्रंट साईडने येतो, आणि मी आता उतरतोय मित्रांनो झाडावरून. आणि मी इथे एकटाच आंबे काढतोय. पण एक तू लक्षात बघितलंस का, ते खाली आंबे काढले त्यापेक्षा आपला अडीच आंबा मोठा वाटतो. लय मोठा आहे, हा लय मोठा आहे. आले मोठा आहे ते. दर तुझ्या पिशवीत ठेव. दर ह्या झाडाचं खोड बघा मित्रांनो, माझ्या पंजोबाच्या आजोबांनी लावलेलं हे झाड आहे. म्हणजे खूप जुनं असलेलं हे झाड, आणि ते आम्ही अजूनपर्यंत खातोय आंबे त्याचे. बघा मित्रांनो, फुल झाड भरलेले आहे, आणि प्रत्येक वर्षी येतो हा आंबा. असा कुठला सीझन नाही, कुठला मे महिना नाही जेव्हा हा आंबा आलेला नाहीये. दर वेळेला येतो हा आंबा, आणि दर वेळेला आम्ही तो खातो. वेळेला ठेवतो तो आंबा. हो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी चढलोय त्या बाजूनी आणि उतरतोय ह्या बाजूनी. बघतो स्वप्न जाऊन कसं थांबा काढतो. काढेल ठेव काट्यांमध्ये पाय. उफ. तर अशा प्रकारे मित्रांनो आपले थोडेफार आंबे काढून झालेले आहेत. जवळजवळ तिथे उभा राहा. 100 आंबे खोडाला उभा राहा. काढलेले आहेत. किती काढले? खोडाला उभा राहा, काढलेले आहेत आपण आंबे. 100 आंबा काढला. हो मग खोडाला उभा राहा. त्या बनवा रे, कमी व्हिडिओ त्या बनवा, एवढं पण नका बनवू. बघ की मोज ना. बघ तिथं 50 ठेवलाय, इथं एक 30 एक आहे, 80 एक झाला. सूरज कदम इथे आंबे काढायला आलेले आहेत. त्यांच्या पाठून आहेत यश जाधव, त्यांच्या मागून आहे मी, आणि तिकडे गेलेले आहेत काजूला शोधायला. जेव्हा जेव्हा गावाला येतात ते काजूंच्याच मागे लागलेले असतात असे सुनील जाधव. आणि काजूची भाजी खाल्ल्याशिवाय जात नाहीत ते. मे महिना असू दे, नाहीतर एप्रिल, नाही तर मार्च. नाही, जून जुलै महिन्यात नाही भेटत ना. नाही, यांचा पोतला भरलेला आहे. आणि अशा प्रकारे हे जाल्यामध्ये
हे आंबे काढतोय आपण. मित्रांनो हे बघा हा शब्द विसरतोय स्वप्न. मित्रांनो, हे झाडाची साईज बघा, हे केवढं उंच मोठं असं रे झाड आहे. तुम्ही बघा इकडे तिकडे चारी बाजूला त्याची सावळी किती प्रमाणात जात असेल हे बघा. स्वप्न तू चढला कुठं आपण? अरे मी ह्या झाडावरनं चढलो, त्या झाडावर थोडं काढ ना आता. तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही, इथं आपण थोडेसे आंबे ठेवलेले आहेत आणि या बाजूला गेले असतं. हे पडलेले आंबे घ्यायचे नसतात, कारण एक जरी पडलेला आंबा त्यात टाकला तरी एक आंबा दुसऱ्या आंब्याला खराब करून टाकू शकतो. पण हे आंबे आपण असे भाजीत वगैरे टाकायला घेऊ शकतो. आणि हे बघा या बाजूला आपण ही पिशवी, अर्धी पिशवी भरून ठेवलेले आंबे. हे पडांबे पण आपण घेऊन जाऊया घरी आणि त्याचा गुळांबा वगैरे होतो, त्यामुळे हे पण घेऊन जाऊया. पडलेले आंबे पण आपल्याला 5-6 भेटलेले आहेत. पडलेले म्हणजे आपल्या हातातून निसटलेले. ह्या बघा याच्यावर एक अडकला आहे आंबा. तर अशा प्रकारे आपले पडलेले आंबे पण जमवून झालेले आहेत. आलो आलो मामी. बघ कशी कॅच घेतला. तर मित्रांनो दगडी उभे राहू. अशा प्रकारे आपले 2.5 आंब्याचे जे आंबे आहेत ते काढून झालेले आहेत. आणि आता आपण घराकडे जाऊया. स्वप्न्या तरी तो काढतोय सूरज, त्याला पण न्यायचेत मुंबईला. स्वप्न्या मी कॅच धरणार, तू दाखवू शकतोस व्हिडिओ? हो दाखवू शकतो मी आरामात. तुम्ही बघू शकता त्याची कॅच धरणारे आणि धरलेले त्याने कॅच. एक नंबर. हीच कॅच जर खाली तुम्ही मॅचला पकडली असती तर त्याला काहीसं बक्षीस मिळालं असतं, पण ते कॅचचं बक्षीस दुसरंच कोणाला तरी मिळालेलं आहे. टीम मध्ये घेतलंच नाही तुम्ही, करू काय? टीम मध्ये घेतलेलं पण नाहीये त्याला. अशा प्रकारे आज आपल्याला आंबा काढून झालेला आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चल तेवढं घेऊन चल. तर व्हिडिओ आवडले असेल आणि गावच्या नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या जगात भारी कोकण सफारी या यूट्यूब चॅनलला, तसेच इंस्टाग्राम चॅनलवरती तुम्ही जगात भारी कोकण सफारी टाकले असता त्या इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो हे झाड बघा कसं चारी बाजूला गेलेले. हा आमचा आडीचा आंबा पूर्वजांचा, त्याचे आम्ही अजून आंबे खातोय. हा चल आलो. स्वप्न्या आकडा इथं या. हे यश आकडा घेऊन चल. तर मित्रांनो आपण चाललोय आता घरी. चला माहित ना खाली जा. ते बघ हे. काय ते पिकला पिकत आला. फणस बघू शकता मित्रांनो किती आलाय फणस. हे आपलं घर आहे समोरच. हे आपण कलबी आंबे लावलेले आहेत. हे आपले वरती एक 15 कलबी आंबे आहेत, त्याच्यावरती काजू आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आंबे काढून झालेले आहेत आणि घरी आलेलो आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या वेळेस असेच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आपण. तोपर्यंत राम राम.